दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। बातमी आहे नाशिकमधून। दुचाकी बाजूला न केल्याने थेट अंगावर कार घातल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय। रविवारी रात्रीच्या सुमारास दुचाकीवरून 2 जण त्र्यंबक रोडने जात असताना हॉटेल सिबल येथील सिग्नलवर थांबले होते। त्यावेळी सिग्नल चालू असूनही पाठीमागून काळ्या रंगाची कार आली। या कार चालकाने हॉर्न वाजवून त्याची कार पुढे नेण्याचा प्रयत्न केला, परंतु सिग्नलचा दिवा लाल असल्याने पुढे असलेल्या तरुणाने दुचाकी बाजूला केली नाही। त्याचा राग धरून या कार चालकाने दुचाकीस्वार सिबल हॉटेलकडून सिटी सेंटर मॉलच्या रस्त्याने जात असताना त्यांना 3-4 वेळा कट मारून खाली पाडण्याचा प्रयत्न करत दुचाकीला पाठीमागून धडक दिली। यामुळे दुचाकीवरील दोघेही खाली पडले। प्रेम बोंडे आणि आर्यन असं दोघांचं नाव आहे। संशयित कार चालकाने त्यांच्या अंगावर कार घालून ठार मारण्याचा प्रयत्न केला। यात दुचाकीवरील आर्यन यास दुखापत झाली आहे। या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात ठार मारण्याच्या प्रयत्नासह अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक निरीक्षक पवार हे तपास करत आहेत। तर यातील तक्रारदार यांच्या हेल्मेटला कॅमेरा असल्याने या कॅमेऱ्यात हा सर्व प्रकार कैद झाला आहे। शाहरुख फारुख शेख असं या संशयिताचं नाव असून त्याच्या तुटलेल्या गाडीच्या नंबर प्लेट जोडून पोलिसांनी आरटीओ मार्फत संशयिताचा शोध घेत त्याला ताब्यात घेतलंय। दरम्यान जखमी असलेल्या मुलाच्या वडिलांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे। नमस्कार, मी प्रफुल्ल बोंडे। माझा मुलगा प्रेम बोंडे व भाचा आर्यन पाटील यांना एका नराधमाने अतिशय निघूनरित्या 3-4दा धडक देऊन 4थ्यांदा उडवून दिल्यामुळे मी माझी आपबीती तुमच्यासमोर कथन करतो आहे। परवा रात्री 9:20 वेळेला आपल्या सिबल हॉटेलच्या सिग्नल जवळून फक्त साईट न दिल्यामुळे मनात राग ठेवून एका काळ्या रंगाच्या किया सेल्टोसमधील शाहरुख नामक व्यक्तीने माझ्या मुलाला 3दा जीवे मारण्याच्या हेतूने पाडण्याचा प्रयत्न केला व 4थ्या वेळेस ते थांबलेले असताना त्यांच्या अंगावर कार चढवली। या अपघातात माझा मुलगा व भाचा हे जखमी असून त्यांच्या मनावर अतिशय परिणाम झालेला आहे। ते प्रचंड घाबरलेले आहे। तर मला फक्त एवढी विनंती की मला न्याय मिळावा हीच माझी न्यायालयाकडनं आणि प्रशासनाकडनं अपेक्षा आहे। तसेच गंगापूर रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत यांनी देखील अधिक माहिती दिली आहे। रात्री 9 वाजता सिबल हॉटेलच्या सिग्नलवर एक 2 व्हीलर चालक त्याच्या भावासह जात होता। सिग्नल लागल्यामुळे तो थांबला होता सिग्नलवर। तर मागून एक काळ्या रंगाची किया गाडीने त्याला सारखा हॉर्न दिला। त्याचं म्हणणं होतं की मला रस्ता दे जायला, परंतु सिग्नल असल्यामुळे मोटरसायकल चालकाने त्याला काही म्हणजे तो गेला नाही, त्याने सिग्नल तोडला नाही। परंतु सिग्नल सुटल्यानंतर ह्या 4 व्हीलर चालकाने त्याचा पाठलाग केला, बराच वेळ पाठलाग केला आणि त्याला रस्त्यात त्याला 2-3दा त्याने मोटरसायकलला धडक दिली। 2 वेळेस वाचला तो, पण 3ऱ्या वेळेस त्याने जोरदार धडक देऊन त्याला खाली पाडला। हेल्मेट जो मोटरसायकल रायडर होता त्याच्या हेल्मेटला कॅमेरा असल्यामुळे सगळी जी घटना आहे तर ते कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली आहे। याच्यावरून दिसून येते की जो गाडी चालक आहे तर 4 व्हीलर चालक त्याने सरळ यांच्या अंगावर 2-3दा गाडी घातली आणि त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला। जो मोटरसायकलचा रायडर होता तो जखमी झाला, त्याला हॉस्पिटलला ॲडमिट करण्यात आलं। जागेवरून घटनास्थळावरून हा 4 व्हीलरवाला होता, हा पळून गेला होता, परंतु आम्हाला त्याचा पूर्णच क्ल्यू नव्हता। त्या रात्री आमचे API निखिल पवार आणि डिटेक्शनचे आमचे मोतीलाल पाटील आणि टीम त्याचा शोध घेत होती, परंतु त्या ठिकाणी ज्या ठिकाणी घटना घडली शेवटची त्या ठिकाणी काही नंबर प्लेटचे तुकडे पडले होते। सगळे नंबर प्लेटचे तुकडे एकत्र केले, ते जुळवले, त्याच्यावरून नंबर फाइंड आउट केला आणि नंबर फाइंड आउट झाल्यानंतर मग ते आम्ही आमच्या ॲप्लिकेशन्समधून ते डिटेल्स काढल्या। नंतर आम्ही इमर्जन्सी याच्यातून पण ते त्याचं हे काढलं, डिटेल्स काढल्यानंतर ते आमचं कन्फर्म झालं की हाच तो चालक आहे म्हणून। त्याचा ॲड्रेस काढून मग आम्ही तक्रारदाराची कायदेशीर फिर्याद नोंद केली आणि त्याला ताब्यात घेतलं आम्ही। गाडीसुद्धा आमच्याकडे आहे आणि सध्या आरोपी 3 दिवस आमच्या कस्टडीमध्ये आहे, PCR कस्टडीमध्ये आहे। आरोपीवर यापूर्वीसुद्धा गुन्हा दाखल आहे आणि तो जो गुन्हा आहे तर तो भद्रकाली पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहे। तो सुद्धा रॅश ड्रायव्हिंगचा गुन्हा दाखल आहे। याच्यावरून दिसून येते की आरोपी हा हॅबिच्युअल आहे आणि
त्याला तो रस्त्यावर आल्यानंतर तो लोकांच्या जीविताशी खेळत असतो, म्हणून आम्ही असा सदरचा गुन्हा जो आहे तो फिर्यादीच्या दिलेल्या तक्रारीवरून दाखल केलेला आहे. मात्र आता या कार चालकावर नेमकी काय कारवाई होणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागून आहे. ब्युरो रिपोर्ट, दक्ष न्यूज, नाशिक.